आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कानडे तुमचं स्वागत करतो. अरे वा, आज शो बघणाऱ्यांची संख्या वाखाणण्याजोगी आहे. वेल व्हाय नॉट, अनडाउटेडली. कारण लास्ट वीक मध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आता या आठवड्यापासून आपण मँगो मानिया नावाची कशी सिरीज चालू करतोय. आणि आता फळांचा राजा आंबा हा कोणाला नाही आवडत. वर्षातनं फक्त 2 महिने येणारा हा जो राजा आहे फळांचा, तर तो सगळीकडे आल्या सगळीकडे खळबळ माजवून टाकतो. म्हणजे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, इव्हेंट्स, फेस्टिवल्स अशा अनेक प्रकारे सगळीकडे तुम्हाला तो आंबा दिसायला लागतो. 2 महिन्यानंतर त्याला निरोप द्यायला लागतो. पण ऍट द एंड ऑफ डे हे जे 2 महिने सुट्टीचे जे आहेत, तर ते आपण सगळ्यांना इतके एन्जॉय करतो. शाळांना सुट्टी असते, सगळ्यांना सुट्टी असते, व्हेकेशनला जायचा मूड असतो, आंबे खाण्याचा मूड तर आता काय. म्हणजे असा एकही माणूस आय हॅव नॉट कम अक्रॉस की ज्याला आंबा हे फळ आवडत नाही. वेल, आता या सिरीज मध्ये आंब्याच्या आपण नवनवीन रेसिपीज बघणारच आहोत. आणि आजच्या या भागामध्ये अशाच 3 फॅन्टॅस्टिक रेसिपीज आपण करणार आहोत. इनोव्हेटिव्ह आहेत, सुंदर आहेत. तर त्यामुळे वही आणि पेन घेऊन तुम्ही सज्ज राहा. मी किचनकडे जातो अँड लेट्स गेट कुकिंग. आहा, आता कसं आहे की मँगो पल्प किंवा आंब्याचा मावा किंवा फ्रोझन फॉर्म मधला प्रिझर्व्ड मँगो, तर हे आपण वर्षभर खात असतो. पण फ्रेश मँगोनी केलेली रेसिपी जी आहे तर त्याची लज्जत काही वेगळीच असते. आपली पहिली रेसिपी आज आपण जी करणार आहोत तर ती आहे मँगो आणि स्ट्रॉबेरीचं आपण मफिन्स करणार आहोत. व्हेरी इंटरेस्टिंग रेसिपी. त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघू, देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. पाऊंड बाउल सॉफ्ट केलेलं बटर, पाऊंड बाउल कॅस्टर शुगर, 1 बाउल मैदा, 3 चमचे स्ट्रॉबेरी क्रश, साधारणतः 5 ते 6 चमचे मँगो पल्प, 1 अंड, व्हॅनिला एसेन्स, थोडासा पिवळा रंग आणि बेकिंग पावडर. दॅट्स इट. आता प्रोसेसला आपण युजुअल जी आपली मफिन्सची प्रोसेस असते म्हणजे केक बनवण्याची, तर तीच प्रोसेस आपण करणार आहोत. तर हे जे बटर जे आहे तर ते आपण या बोलमध्ये पहिल्यांदा काढून घेऊ. आणि त्याच्यामध्ये आता याच्यातली पाऊंड बाउल साखर घेऊन आपण त्याला क्रीम करणार आहोत. आता आंबा हे फळ जे आहे तर ते आता मेक्सिकोमध्ये सुद्धा होतं, आफ्रिकेमध्ये सुद्धा होतं. पण तुम्हाला सांगतो, आपल्या हापूस आंब्याची सरस कुठल्याही प्रकारच्या आंब्याला नसते. त्यामुळेच भारतातला आंबा जो आहे तर तो बऱ्यापैकी प्रमाणात बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट होतो. आणि त्याचे मार्केट जे आहे तर त्या एकंदर इकॉनॉमीवर कोकणातली बरीचशी इकॉनॉमी जी आहे तर ती अवलंबून आहे. कोकणातल्या बऱ्याचशा फॅमिलीज ज्या आहेत तर त्या आंब्याचा व्यवसाय करतात. आता हँड मिक्सरने आपण त्याला चांगलं क्रीम करून घेऊ. कॅस्टर शुगर आहे तर ती डिझॉल्व्ह व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आणि बटर सो सॉफन आहे तर त्यामुळे त्याला सो क्रीम व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आता बटर आणि शुगर जे आहे ते बऱ्यापैकी असं सॉफ्ट झालेलं आहे. आता नेहमीप्रमाणे आपण याच्यामध्ये थोडासा आधी मैदा घालणार आहोत. म्हणजे अंड घालताना आपलं बॅटर जे आहे ते स्प्लिट होणार नाही. जस्ट एक अडीच चमचे मैदा. आणि आता एका छोट्या बोलमध्ये आपण 1 अंड व्हॅनिला एसेन्स घालून त्याला बीट करून घेऊ. थोडासा व्हॅनिला एसेन्स. आणि याच्यातच थोडासा आपण पिवळा रंग घालून घेऊ. म्हणजे आपल्या मँगोच्या केक बॅटरला एक चांगला मँगो कलर येईल. हे अंडरचं असं चांगलं बीट करून घ्यायचं. आणि आता हे बटर आणि साखरेचं मिश्रण जे आहे तर ते आपण मोठ्या बाउलमध्ये शिफ्ट करू. म्हणजे अंड मिक्स केल्यानंतर आपल्याला नीट त्याला मिक्स करता येईल. याच्यामध्ये अंड घालून त्याला आपण आता याच्यामध्ये मिक्स करूयात. आता हे मिक्स करताना फक्त स्पीडनी त्याला थोडंसं मिक्स केलं पाहिजे. हळूहळू मिक्स केलं तर बॅटर जे आहे तर ते स्प्लिट होतं. तर त्यामुळे परत आपण याला मिक्सरनी आपण थोडंसं
त्याला बीट करून घेऊयात. लवली. आणि आता हा जो हापूस आंब्याचा आपण पल्प केला इथं, तर त्याचे 5 चमचे हे असं चांगलं मिक्स करून घेऊ आपण. गोडवा सगळ्याच आंब्यांना असतो, पण त्याचा जो मोहक जो वास आहे तो मात्र फक्त हापूस आंब्याला असतो. फॅब्युलस. आता क्रीम्ड मिक्सचर मध्ये आता आपण घालणार आहोत उरलेला मैदा, आणि त्या मैद्याबरोबर आपण घालणार आहोत साधारणतः हाफ टीस्पून बेकिंग पावडर. हाफ टीस्पून का? कारण मँगो पल्प आणि स्ट्रॉबेरी पल्प हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स तसे जड आहेत, तर त्यामुळे आपल्या केक बॅटर मध्ये तेवढी स्ट्रेंथ येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हाफ टीस्पून बेकिंग पावडर. तुम्ही जर लो रेशो केक करत असाल, म्हणजे जस्ट बटर स्पॉन्ज करत असाल, तर या प्रमाणाला 1/4 टीस्पून बेकिंग पावडर इज सफिशियंट. आता मी काय करणार आहे, इथं मी मोल्ड्स घेतलेत, मफिन मोल्ड्स. तर त्याला ग्रीसिंग आणि डस्टिंग करून घेतलंय, म्हणजे खालनं त्याला पुसटसा हात बटरचा लावला आणि त्याच्यावर थोडासा मैदा घालून त्याला जस्ट डस्ट करून घेतलं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण स्पूनिंग करणार आहोत या बॅटरचं. आणि फक्त एवढंच बॅटर बनवणार आहोत, कारण त्याच्यामध्ये आपण सँडविच करणार आहोत स्ट्रॉबेरी जॅम किंवा स्ट्रॉबेरी क्रश. लवली. आणि हा जो ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी आपण जॅम घेतलाय, क्रश या, तर तो आपण आता थोडासा चमचा इथं असा घालायचा. लवली. आणि मग त्याच्यावर अजून थोडंसं बॅटर. दॅट्स इट. आता हीटमुळे हे जे बॅटर जे आहे तर ते मेल्ट होऊन इव्हनली स्प्रेड होणारच आहे, त्यामुळे त्याला स्प्रेड करायची गरज लागणार नाही. स्ट्रेट इन द ओव्हन 160 डिग्रीला साधारणतः 17 ते 18 मिनिटं. वेल 17 ते 18 मिनिटं लागणार आहेत बेक व्हायला. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. मँगो स्ट्रॉबेरी मफिन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाऊंड बाउल सॉफ्ट केलेलं बटर, पाऊंड बाउल कॅस्टर शुगर, 1 बाउल मैदा, 3 चमचे स्ट्रॉबेरी क्रश, 5 ते 6 चमचे मँगो पल्प, 1 अंड, व्हॅनिला इसेन्स, खायचा पिवळा रंग आणि बेकिंग पावडर. कृती: प्रथम बाउल मध्ये बटर घेऊन त्यामध्ये पाऊंड बाउल साखर घालावी आणि हे मिश्रण हँड मिक्सरने फेटून घ्यावं. त्यामध्ये 2.5 चमचा मैदा घालून ते ब्लेंड करून घ्यावं. एका छोट्या बाउल मध्ये 1 अंड, व्हॅनिला इसेन्स आणि खायचा पिवळा रंग घालून मिश्रण फेटून घ्यावं. एका मोठ्या बाउल मध्ये बटर आणि साखरेचं फेटलेलं मिश्रण घेऊन त्यामध्ये अंड्याचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. या बॅटर मध्ये 5 चमचे आंब्याचा पल्प, उरलेला मैदा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मफिन मोल्ड्सना बटरचा हात लावून त्यावर थोडासा मैदा भुरभुरून डस्टिंग करून घ्यावं. मफिनच्या 6 मोल्ड्स मध्ये हे बॅटर घालावं. त्यावर ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी जॅमचा लेअर घालावा. त्यावर पुन्हा बॅटरचा दुसरा लेअर घालून 160 डिग्री सेल्सिअसला मँगो मफिन्स 17 ते 18 मिनिटं बेक करून घ्यावेत. आपली